बस चहा घेणार? नको. घर निहाळून झालं असेल तर कामाचं बोला. नाही मी ते जन्म मृत्यूच्या दाखल्याविषयी काम असेल तर आता निघा इथून. मी आज रजेवर आहे, निघा. नाही नाही माझं वेगळं काम आहे तुमच्याकडे. काय झालं? आयुष्यभर जन्म मृत्यूचे दाखले बनवले, माझ्याकडे तुझं वेगळं काम आहे. पत्ता कोणी दिला इथला? तुमच्या ऑफिस मध्ये गेले होते मी, तिथून मिळाला पत्ता. अच्छा, ऑफिस मधून पत्ता मिळवलास? इतकं काय महत्वाचं काम आहे? मला एका कुटुंबाची माहिती हवी आहे तुमच्याकडून. कुटुंब कुठलं? ज्यांच्यावर तुम्ही केस केली होती. उरुदंड. काय झालं? पाणी कुठे? काय पाणी कुठे ठेवलंय? हे घ्या हे घ्या. वैजू, अगं सगळीकडे बघून झालंय ना, सगळं घेतलंय ना नीट? आणि आता ये लवकर. झालंय ना? आकाश, त्या घरमालकांना सांगितलंय ना आपण घर सोडून जाण्याबद्दल? हो झालंय. बोल. उलट तेच वाट बघत होते की आपण घर कधी सोडतोय. आणि त्यांचं भाडं वगैरे दिलंय ना? हो हो हो, क्षितिजने सगळं दिलेलं आहे. मग निघायचं आपण आता? हो निघूया. मी साक्षीला बोलावतो. साक्षी. अरे झोपली का ती? नाही नाही, ती कसली झोपती? उलट रात्रभर अवनी समजून त्या बाहुलीशी गप्पा मारत बसते. ऐक ना, सगळं नीट होईल आपण नवीन घरात राहायला गेलो. हा साक्षी, अगं साक्षी चल लवकर. आले आले आले. निघूया. हो. अवनीची तयारी बाकी आहे, तिची तयारी झाली की लगेच निघूया. हा अजून पाणी हवंय का? निघ. तू चालती हो इथून. तू चालती हो इथून, निघ इथून. पण मी काय केलंय? माझी काय चूक आहे? तुला कळत नाहीये का? तू का आलीस इथे? कोणी दिला तुला पत्ता? मुस्कट फोडणार आहे मी त्याचं. मी खूप आशेने आले इकडे, मला माहिती हवी आहे. पण तुला कळत नाहीये का? मी तुला माहिती दिली तर उद्या आमच्या ऑफिसमध्ये माझ्या जागेवरती कोणतरी भलतच बसला असेल आणि त्याच्यासमोर माझ्या मृत्यूचा दाखला असेल. तुमच्याकडे ती सगळी माहिती आहे जी मला हवी आहे. मग का घाबरताय तुम्ही सांगायला? मी का देऊ तुला माहिती? कारण कोणाच्या तरी जीवाचा प्रश्न आहे हा. माझा काय संबंध? मी देईन मृत्यूचा दाखला. का हवी तुला माहिती? कारण कोणाच्या तरी जीवाचा प्रश्न आहे. त्या मृत्युंजय बंगल्यामुळे एका लहान मुलीचा जीव गेलाय. प्लीज प्लीज मला माहिती द्या, प्लीज. लहान मुलीचा जीव गेला? हो. पुन्हा एकदा हे सगळं सुरू झालंय. थांबायला पाहिजे. हे सगळं थांबलं पाहिजे. मी तुला सगळी माहिती देतो, पण यापुढे तुम्हाला परत कधी भेटायचं नाहीस, कबूल?
हो हो. वैजू सकाळी दूध दिलेस ना अवनीला? दूध पिऊन झालंय तिचं सकाळी. तिची आंघोळ व्हायची झाली की लगेच येते. हा झाली आंघोळ पण झाली तिची. आंघोळ सकाळी झाली आहे तिची. कधी? मला कसं नाही कळलं? आणि क्षितिज तिला पुढे घेऊन गेलाय क्षितिज घेऊन गेलाय? सकाळीच. असं का केलं क्षितिजने? मला सांगायचं नाही का? मला सांगितलं ना, मला सांगितलं त्याने. तुम्हाला सांगितलंय? निघूया आता आपण. हो निघूया. चला. सगळं आलंय ना सामान? हो बरं. ही बॅग घेत. हो मी चल. मम्मा मम्मा. अवनी कुठेस तू? अवनी? आकाश तुम्ही मला म्हणाला होता क्षितिज सोबत गेली ती म्हणून. अवनी इथेच आहे. ती इथेच आहे. मी आवाज ऐकलाय तिचा. अवनी अवनी. हा अवनी कुठेस तू? मी तुला घेऊन जाणार आहे बाळा. हा अवनी अवनी. साक्षी, अवनी इथे नाहीये. क्षितिज सोबत पुढे गेलीये ती. ती इथेच आहे. आवाज ऐकलाय मी तिचा. साक्षी तुला भास झाला असेल. चल निघूया. मावशी चल. साक्षी चल. साक्षी चल. अंधाराला घाबरतेस. अंधार पण तो तर हवाच. माणसाला उजेडाची चटक लागते आणि त्याला जमिनीवर आणायला अंधारच लागतो. नाही मला कळलं नाही. खिडकी लावतो. खिडकी लाव. काय झालं? त्यांना आपलं बोलणं ऐकू जाईल. कोणाला? कोणी आहे का बाहेर? त्यांना बोलणं ऐकू जात. ऐकू जात. खिडकी लाव. खिडकी लावती. लावते लावते. कोणी पाठवलं तुला? सब इन्स्पेक्टर कदम आहेत ना, त्यांनी तुमच्याबद्दल सांगितलं मला. आणि मग तुमचा पत्ता मिळवला आणि मी भेटायला आले. स्वप्नात मला मृत्युंजय बंगला दिसायचा सतत.
बेफिकरपणा सुरू झालाय. मला वाटलं थांबलं होतं, पण नाही, ते चालूच आहे. अजून एक जीव घेण्यासाठी थांबलं होतं ते. खिडकी लाव, खिडकी लाव, ती खिडकी लाव. लावते. कुठे आहात तुम्ही? कुठे आहात? मिस्टर खंडागळे, कुठे आहात तुम्ही? मिस्टर खंडागळे, कुठे आहात तुम्ही? काय झालं? हो, तुम्ही असे अचानक कुठे निघून गेला होता? आजूबाजूला लक्ष ठेवा. लक्ष असू द्या आजूबाजूला. ते कधी आत येतील, कधी आत येऊ शकतात. ते कोण? वाड्यातले पुरुदंड. मला वाचवलं, पण तो गेला. ही फाईल, या फाईलमध्ये जी नावं आहेत ना, त्यातले सगळे मेलेत. फक्त मी जिवंत आहे. पण माझाही अंत आता जवळ आलाय. म्हणजे मला त्याआधी सगळी कामं करायला हवीत. माझ्यापाशी वेळ खूपच कमी आहे. हे काय करताय तुम्ही? मृत्यूचा दाखला तयार करतोय माझा. माझ्यानंतर कोणी नाही. हे काम कोण करणार? हे बघा, तुम्ही खरं सांगितल्यामुळे जर तुमच्या जीवाला धोका असणार असेल ना, तर प्लीज प्लीज मला खरं नका सांगू. मला काही सांगू नका. पण माझा जीव वाचवण्याच्या नादात जर मी तुला काही सांगितलं नाही, तर कित्येक निष्पाप लोकांचा बळी जाऊ शकतो. नाही, ये इथे. बस इथे बस. हा काळ साधारण 1980चा असेल. त्या मृत्यूंजय बंगल्यामध्ये पुरुदंड नावाचं एक कुटुंब राहत होतं. मी नुकताच कामाला लागलो होतो. म्हणजे मला सरकारी नोकरी मिळाल्यामुळे मी खूप खुश होतो. जन्म मृत्यू नोंदणी अधिकारी असं माझं पद होतं. खूप आनंदात होतो. इमान इतबारी माझं काम करत होतो. पण एक दिवस मला विचित्रच शंका आली. कारण या कुटुंबाकडून ठराविक काळानंतर कोणी ना कोणीतरी नोंदणी करायला यायचं. जन्माची नोंदणी की मृत्यूची? दोन्ही. एक दिवस मी थोडा निवांत होतो. माझ्या साहेबांनी मला एक काम दिलं होतं, म्हणजे जिल्ह्यातल्या मुला मुलींचा मृत्यू दर काढण्याचं. कारण त्यावेळेला आम्ही स्त्री भ्रूण हत्येविरोधात एक मोहीम राबवली होती. आणि ते काम करत असताना वेगळाच योगायोग घडला. अर्थात योगायोग कसला म्हणा, योगायोग नव्हता तो. पुरुदंडाच्या घरात मुलगा जन्माला आला तर तो एकदम व्यवस्थित जगायचा. फक्त एकदाच त्यांच्या कुटुंबातला एक 12-13 वर्षांचा मुलगा कावेळीने गेला. पण तो मुलगा सोडून पुरुदंडांकडची सगळी मुलं सुरक्षित होती.
कधीच कोणालाही काहीही झालं नाही. पण मुली मात्र जन्माला आल्यावर महिन्याभरातच दगावायच्या. प्रत्येक वेळेला असं होणं अशक्य आहे. मला काही कळेन असं झालं. माझ्या लक्षात आलं की हा योगायोग असूच शकत नाही. खरं तर त्यांच्याकडे काय घडतंय याचा माझ्याशी काडी मात्र संबंध नव्हता, पण माणूस म्हणून मला ती गोष्ट त्रास द्यायला लागली होती आणि मी ठरवलं होतं की या विरोधात पुरावे गोळा करायचे. कसलाही मागचा पुढचा विचार न करता मी पोलीस स्टेशन गाठलं. मग काही उपयोग नाही झाला. या वाड्याविरुद्ध तक्रार करणारे गायब होतात आणि कारवाई करणारे अधिकारी मृत्युमुखी पडतात असं मी ऐकलं होतं. त्यामुळे कुठलाच अधिकारी माझी तक्रार नोंदवून घ्यायला तयार नव्हता, कारण माझ्याकडे पुरावे नव्हते. मग तुम्ही पुरावे गोळा केले? 5 वर्ष, तब्बल 5 वर्ष मी फक्त पुरावे गोळा करत होतो. त्याच दरम्यान त्या वाड्यात एक मुलगा आणि 4 मुलींचा जन्म झाला. त्या वाड्यातून येणारा प्रत्येक माणूस मुलीच्या मृत्यूची तिथी एकच सांगायचा. म्हणजे प्रत्येक मुलीचा मृत्यू हा पौर्णिमेला झालाय. यायचं का आम्ही? नमस्कार. काय साहेब, काय घेणार? चहा, सरबत? नाही नाही, काय नको. चहा, सरबत, न्यारी सगळं झालंय. आता फक्त तुमचा वेळ हवाय. बोला ना साहेब. ती तुमची नोंदवही आणि तो मृत्यूचा दाखला काढा. हा? नोंदवही मृत्यूचा दाखला काढा. हो. करा, नोंद करा. पुन्हा मुलगी गेली आमची. हा? मुलगी गेली. लिया की. नाव? एका आठवड्यातच गेली. नाव ठरवलं नव्हतं. आता बघा काय नोंद करायची ते तुम्हीच बघा. बरं, मृत्यू दिनांक? तिथी, मृत्यूची तिथी सांगतो. काय दिनांक टाकायचा आहे ते तुम्हीच बघा. आम्ही तर अमावस्या पौर्णिमेवरच दिवस मोजतो. करा, नोंद करा. पौर्णिमेला गेली.